वॉटर सेफ फॉर ड्रिंकिंग. मागच्या भागामध्ये आपण पाणी स्वच्छ करण्याच्या 2 पद्धती सेटलिंग अँड फिल्ट्रेशन पाहिल्या होत्या. आता आपण पाहणार आहोत पोटेबल वॉटर म्हणजेच निर्धोक पाणी. वॉटर सेफ फॉर ड्रिंकिंग. वॉटर दॅट डज नॉट एंडेंजर our health in any way when we drink it is called safe drinking water or potable water. जे पाणी आपण पिण्यासाठी वापरतो त्याच्यामुळे आपल्या शरीराला कोणताच घातक परिणाम होत नाही अशा पाण्याला काय म्हणतात? पोटेबल वॉटर, निर्धोक पाणी असे म्हणतात. ड्रिंकिंग वॉटर मस्ट बी सेफ फॉर अवर हेल्थ. पिण्याचे पाणी हे आपल्या आरोग्यासाठी सुरक्षितच असणे आवश्यक आहे. मग प्युअर वॉटर कशाला म्हणायचं? प्युअर वॉटर हॅज नो टेस्ट, नो स्मेल और नो कलर. जे पाणी प्युअर स्वच्छ शुद्ध पाणी असतं, पिण्यायोग्य पाणी असते, त्याला कोणत्याच प्रकारची चव नसते. नो स्मेल, कोणत्याही प्रकारचा आपण वास घेतला असता कोणत्याही प्रकारचा वास नसतो. अँड नो कलर, त्याला कोणत्याही प्रकारचा रंग नसतो. इफ वॉटर हॅज अ कलर और अ फ्युएल स्मेल वन मस्ट अवॉइड ड्रिंकिंग इट. जर पाण्याला रंग आणि घाणेरडा असा वास येत असेल किंवा कोणत्याही प्रकारचा वास येत असेल तर ते पिणं आपण टाळलं पाहिजे. इट कॅन मेक अस इल. इल म्हणजे आजारी. जर असे पाणी आपण प्यायलो तर आपण आजारी पडू शकतो. When we get muddy water during the rains, we allow it to settle before using it. पावसाळ्यात आपल्याला गढूळ पाणी आले तर नळाला तर काय करतो आपण? ते पहिला निवळवून घेतो म्हणजे सेटल करतो. इफ नेसेसरी वी यूज ॲल्युम और वी फिल्टर द वॉटर. आणि आवश्यकता असल्यास आपण त्यामध्ये तुरटी, ॲल्युम म्हणजे तुरटी पण फिरवतो आणि ते पाणी गाळून सुद्धा घेतो. इट्स मडीनेस डिसअपियर अँड द वॉटर लुक क्लीन अँड ट्रान्सपरंट. आणि त्यामुळे काय होतंय की त्यामधील गढूळ पाण्यातील धुळीचे कण हे काय होतात? नाहीसे होतात आणि पाणी कसं क्लीन ट्रान्सपरंट दिसतंय. कॅन वी से दॅट इट इज नाव सेफ फॉर ड्रिंकिंग. मग हे असे पाणी पिण्यासाठी योग्य आहे का? सुरक्षित आहे का? तर ते आता आपण पाहणार आहोत. न्यू टर्म मायक्रो. मायक्रो मीन्स व्हेरी व्हेरी स्मॉल, अगदी लहान. ऑर्गॅनिझम, अ लिव्हिंग थिंग्स. ऑर्गॅनिझम म्हणजे काय? जीव. मायक्रो ऑर्गॅनिझम, अ लिव्हिंग थिंग दॅट कॅनॉट बी सीन बाय द नेक आय और इवन विथ अ मॅग्निफाईंग ग्लास. मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजे काय? मायक्रो म्हणजे लहान, ऑर्गॅनिझम म्हणजे जीव म्हणजे लहान असे लहान म्हणजे सूक्ष्म जीव. मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे काय? सूक्ष्म जीव. अ लिव्हिंग थिंग दॅट कॅनॉट बी सीन बाय द नेक आय और इवन विथ अ मॅग्निफाईंग ग्लास. असे लहान सूक्ष्म जीव की जे आपण डोळ्याने किंवा भिंगाद्वारे सुद्धा पाहू शकत नाही. ते आपल्या डोळ्यांना आणि भिंगाद्वारे सुद्धा दिसत नाही. मायक्रोस्कोप, an instrument for looking at very very small things which we cannot see with our eyes or even through a magnifying glass. मायक्रोस्कोप हे असं साधन असतं की ज्याद्वारे आपण अगदी लहानात लहान वस्तू किंवा सूक्ष्मजीव की जे आपल्या डोळ्याने दिसत नाहीत किंवा भिंगाद्वारे सुद्धा आपण पाहू शकत नाही असे सूक्ष्म वस्तू किंवा सूक्ष्मजीव पाहण्यासाठी ह्या मायक्रोस्कोपचा वापर केला जातो. बघा, इफ वी टेक अ बीट ऑफ योगर्ट और अ ड्रॉप ऑफ बटरमिल्क ऑन अ ग्लास स्लाइड
and place the slide under a microscope. We see very tiny living things in it. तुम्ही दही किंवा ताकाचं एक थेंब जरी त्या पट्टीवर स्लाईडवर घेतलं मायक्रोस्कोपमध्ये, ज्या पट्टीवर आपल्याला मायक्रो ऑर्गॅनिझम्स बघायचे आहेत त्या पट्टीवर दहीचं किंवा ताकाचा एक थेंब टाकला आणि ती पट्टी व्यवस्थित ह्या मायक्रोस्कोपवर लावून आपण बघितलं तर वी सी व्हेरी टायनी लिव्हिंग थिंग्स इन इट. तर त्यावर आपल्याला लहान लहान असे सूक्ष्मजीव बघायला मिळतील. दे आर कॉल्ड मायक्रो ऑर्गॅनिझम्स. आणि ते लहान सूक्ष्मजीव म्हणजेच काय? मायक्रो ऑर्गॅनिझम्स. दिस मायक्रो ऑर्गॅनिझम कन्वर्ट मिल्क इनटू योगर्ट. दे आर युजफुल फॉर अस. आणि हे दही ताकामधील मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात ते आपल्या शरीरासाठी युजफुल उपयोगी असे असतात. बट ऑल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर नॉट युजफुल. पण सर्वच मायक्रो ऑर्गॅनिझम्स सूक्ष्मजीव आपल्या शरीराला उपयोगी असतातच असे नाही. सम मायक्रो ऑर्गॅनिझम केस डिसीज वेन दे एंटर अवर बॉडी. काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स हे आपल्या शरीरात गेले तर आपण आजारी पडू शकतो. दे आर सेड टू बी हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स. आणि त्यालाच काय म्हणतात? घातक असे सूक्ष्मजीव. की आता आपण बघतो की कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वत्र पसरलेला आहे. मग हा कोविड-19 हा पण आजार कशामुळे होतो? मायक्रो ऑर्गॅनिझममुळेच, सूक्ष्मजीवांमुळेच. की नकळतपणे एखाद्या ठिकाणी हे सूक्ष्मजीव हे विषाणू असतील आणि तिथे आपला हात चुकून गेला आणि ते आपल्या हाताद्वारे आपल्या शरीरात गेला तर आपल्याला पण ह्या आजाराचा प्रादुर्भाव होऊ शकतो. मीन्स कोविड-19चे विषाणू पण कसला? मायक्रो ऑर्गॅनिझमचाच भाग आहे. आणि बहुतेक आजार हे ह्या मायक्रो ऑर्गॅनिझम्समुळेच होतात. देअर आर न्यूमरस काइंड ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम अराउंड अस. आपल्या अवतीभोवती अनेक प्रकारचे सूक्ष्मजीव असतात. दे आर इन द सॉईल, इन वॉटर, इन एअर, ऑन रॉक्स, दॅट इज एनिवेअर अँड एव्हरीवेअर. हे सूक्ष्मजीव मातीमध्ये, पाण्यामध्ये, हवेमध्ये, दगडांवर, त्याचप्रमाणे कपड्यांवर, भाज्यांवर सर्वत्र हे पसरलेले असतात. इवन इफ हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम आर प्रेझेंट इन वॉटर वी आर नॉट बी एबल टू सी देम. आणि हे सूक्ष्मजीव पाण्यामध्ये असतील तर आपण त्यांना पाहू शकतो का? नाही, ते आपल्या डोळ्यांना दिसू शकत नाही. नाव दो द वॉटर विथ सच मायक्रो ऑर्गॅनिझम लुक ट्रान्सपरंट वुड इट बी सेफ फॉर ड्रिंकिंग. बघा, जे पाण्यामध्ये म्हणजे पाणी ट्रान्सपरंट पारदर्शक असेल आणि त्यामध्ये अशा प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम सूक्ष्मजीव असतील मग ते पाणी पिण्यासाठी सेफ आहे का? नाही. यू मे नो दॅट ड्युरिंग द रेनी सीझन वी ऑफ्टन हिअर ऑफ ॲन आउटब्रेक ऑफ डायरिया ऑर गॅस्ट्रिटिस. बघा, पावसाळ्यामध्ये आपण ऐकतो की अनेक साथीचे आजार, डायरिया, गॅस्ट्रोसारखे आजार हे पसरलेले असतात. मग हे दोन्हीही आजार कशाबाबत आहेत? पोटाचेच आजार आहेत की हगवण आणि गॅस्ट्रोसारखे पावसाळ्यामध्ये हे आजार साथीचे सर्वत्र पसरलेले असतात. मग हे कशामुळे होतात? तर पाण्यामध्ये असणाऱ्या मायक्रो ऑर्गॅनिझम सूक्ष्मजीव पाण्यामध्ये असतात आणि त्यामुळे हे आजार पसरतात. ॲट सच टाईम वी नीड टू बॉईल द वॉटर दॅट हॅज बीन क्लीन बाय सेटलिंग अँड फिल्ट्रेशन. आणि हे आजार होऊ नये म्हणून आपण स्वच्छ पाणी की गाळलेलं आणि तुरटी फिरवून म्हणजे अगदी ट्रान्सपरंट आणि गाळलेलं पाणी आपण बॉईल करून घेतलं पाहिजे, उकळवून घेतलं पाहिजे. ओन्ली दॅन डज इट बिकम सेफ फॉर ड्रिंकिंग. आणि हे उकळवलेलं पाणी, गाळून उकळवून घेतलेलंच पाणी आपल्या आरोग्यासाठी सुरक्षित
असते, कारण की पाणी आपण बॉईल केलं, उकळवलं की ते उकळल्यानंतर त्यामध्ये असणारे सर्व प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स, सूक्ष्मजीव हे मरतात आणि त्यामुळे असे उकळवून थंड केलेलं पाणी हे आपल्या आरोग्यासाठी चांगले असते. बॉइलिंग द वॉटर किल्स द मायक्रो ऑर्गॅनिझम इन इट अँड प्रिव्हेंट डिसीज. म्हणजेच पाणी उकळवून घेतल्यामुळे त्यामधील मायक्रो ऑर्गॅनिझम्स मरतात आणि असे पाणी आपल्या आरोग्यासाठी सुरक्षित असते. मग आता आपण पाण्याच्या सुरक्षिततेबाबत अभ्यास केलेलाच आहे. तर आपण ह्यामध्ये काही प्रश्न विचारलेले आहेत, त्याचा आपण आन्सर देणार आहोत. यूज युअर ब्रेन पॉवर. जरा डोके चालवा पाहू. सम सबस्टन्सेस डू नॉट डिझॉल्व इन वॉटर. व्हॉट कुड बी द ॲडव्हान्टेज ऑफ धीस. काही घटक हे पाण्यामध्ये विरघळत नाहीत. मग ह्याचे ॲडव्हान्टेजेस म्हणजे काय, फायदे. ह्याचा फायदा आपल्याला आहे की नाही? आहे. तुम्ही तुमच्या घरी आजूबाजूला निरीक्षण करून ह्या प्रश्नाचं उत्तर शोधायचं आहे. व्हॉट्स द सोल्युशन. मदर हॅड बॉट सम क्युमिन सीड्स जिरा फ्रॉम द शॉप, बट सम सँड गॉट मिक्स विथ इट. मदर वॉन्ट द जिरा सीड्स क्लीन. बघा, आईने जिरं खरेदी केलेलं होतं दुकानामधून, पण त्यामध्ये चुकून वाळू मिक्स झाली. तर मग ते जिरं आणि वाळू वेगळी करण्यासाठी काय करावं लागेल. आपण समजा ते पाण्यामध्ये टाकलं तर जिरा हे पाण्यावर तरंगेल आणि वाळू ही खाली तळाला बुडून जाईल. म्हणजेच आपण ह्या पद्धतीने जिरा आणि वाळू मिक्स वेगवेगळे करू शकतो. आणि नंतर मग ते जिरं तसंच ठेवायचं का नाही, वाळत घालून ते आपण सेपरेट करू शकतो. व्हॉट वी हॅव लर्न. सम सबस्टन्सेस डिझॉल्व इन वॉटर, सम सबस्टन्सेस डू नॉट. आपण ह्या पाठामध्ये अभ्यासले काही घटक हे पाण्यामध्ये विरघळतात, काही विरघळत नाहीत. सम थिंग्स फ्लोट ऑन वॉटर, सम सिंक अँड सेटल ॲट दी बॉटम. काही पदार्थ पाण्यावर तरंगतात तर काही पदार्थ हे तळाला जाऊन त्याचा थर साचतो. इन ऑर्डर टू ऑब्टेन क्लीन वॉटर, मडी वॉटर इज अलाउड टू सेटल. आफ्टर सेटलिंग द वॉटर इज क्लीन फर्दर बाय स्प्रिंकलिंग ॲल्यूम इन इट ऑर बाय फिल्ट्रेशन. गढूळ पाणी स्वच्छ करण्यासाठी ते स्थिर ठेवतात. तळाशी गाळ जमा झाल्यानंतर त्यामध्ये तुरटी फिरवतात किंवा ते पाणी गाळून घेतले जाते. इवन इन क्लीन ट्रान्सपरंट वॉटर मायक्रो ऑर्गॅनिझम कॅन बी प्रेझेंट. इट इज नेसेसरी टू हॅव सेफ वॉटर फॉर ड्रिंकिंग, सो वॉटर मस्ट बी बॉइल्ड टू डिस्ट्रॉय एनी मायक्रो ऑर्गॅनिझम्स इन इट. पाणी जरी आपल्याला पारदर्शक स्वच्छ दिसत असले तरी त्याच्यामध्ये छोटे सूक्ष्मजीव असू शकतात. म्हणून पाणी निर्धोक करण्यासाठी ते पाणी आपण उकळवून घेतले तरच त्यामधील मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा नाश होऊ शकतो. हे आपण ह्या पाठामध्ये अभ्यासले आहे. ऑलवेज रिमेंबर. नेहमी लक्षात ठेवा. इवन सच टायनी living things like microorganisms which our eyes cannot see have great importance in our lives. डोळ्यांना न दिसणाऱ्याही लहान सजीवांचे आपल्या जीवनात महत्त्व असते.